अल्कोहोल, फिनॉल आणि इथरमध्ये आपण रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड इन अल्कोहोल या रिॲक्शन्स बघत होतो आणि त्याच्यामध्ये रिॲक्शन्स विथ हायड्रोजन हलाइड आणि रिॲक्शन्स विथ फॉस्फरस हलाइड या दोन रिॲक्शन्स आपण बघितल्यात. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्केन थोडक्यात बघितली आपण. ही रिॲक्शन आपण 11वीला डिटेलमध्ये घेतलेली आहे. त्यानंतर चौथी रिॲक्शन असणार आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ CO बॉन्डमध्ये चौथी रिॲक्शन आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. See what is oxidation? जनरली ऑक्सिडेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन किंवा ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. तर अल्कोहोल 3 प्रकारचे असणार आहेत. कोणते कोणते? प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. तर ह्या तीनही अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कशा पद्धतीनं होतं हे आपण बघणार आहे. तर अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी अल्कोहोलमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम असणं गरजेचं आहे. म्हणजे अशा अल्कोहोलचं ऑक्सिडेशन इझिली होऊ शकतं की ज्या अल्कोहोलमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम आहे. अल्फा हायड्रोजन म्हणजे काय? सी सपोज हा CH3 CH2 आणि OH हा आपण अल्कोहोल घेतला. तर ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप जोडलाय, बघा पुन्हा, ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप जोडलाय त्या कार्बनला जोडलेला हायड्रोजन किंवा ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप जोडलाय त्या कार्बनला आपण अल्फा कार्बन असं म्हणणार आणि अल्फा कार्बनला जोडलेला हायड्रोजन म्हणजे अल्फा हायड्रोजन. हाही हायड्रोजन कोणता असणार आहे? तर अल्फा हायड्रोजन. तर हा जो अल्कोहोल आपण घेतलाय हा अल्कोहोल कोणत्या प्रकारचा आहे? प्रायमरी अल्कोहोल. तर ह्या प्रायमरी अल्कोहोलमध्ये 2 अल्फा हायड्रोजन दिसतात. मग जर ह्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन असतील तर ह्याचं ऑक्सिडेशन आपण इझिली करू शकतो. तर हे ऑक्सिडेशन करण्यासाठी ऑक्सिडायझिंग एजंटची गरज असते. तो ऑक्सिडायझिंग एजंट नेसंट ऑक्सिजन डोनेट करतो. तर या ठिकाणी आपण ऑक्सिडायझिंग एजंट घेतलाय CrO3 आणि हा CrO3 नेसंट ऑक्सिजन देण्याचं काम करतो. याने दिलेला जो नेसंट ऑक्सिजन आहे तो नेसंट ऑक्सिजन इथं ऑक्सिडेशन करण्यासाठी वापरला जातो. तर ऑक्सिडेशन म्हणजे काय म्हटलं तर ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. मग आता ह्याच्यातले आपण हायड्रोजन काढून टाकू शकतो. तर हा एक हायड्रोजन काढून टाकायचा आणि हा एक हायड्रोजन काढून टाकायचा. हे 2 हायड्रोजन काढून टाकला तर शिल्लक काय राहिलं बघा. सो द प्रॉडक्ट इज हा CH3 आहे तसा येणार. CH3 हा C हा H हा H आहे तसा आणि हा सिंगल बॉन्ड Oचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? डबल बॉन्ड O. CH3 CHO म्हणजे आपल्याला मिळालेला प्रॉडक्ट कोण आहे? अल्डिहाइड. आपण कोण घेतला होता? प्रायमरी अल्कोहोल. सो प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट अल्डिहाइड मिळतो. पुन्हा बघा, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं तर मिळणारा प्रॉडक्ट जो आहे तो अल्डिहाइड मिळतो. आता याच रिॲक्शनसाठी आपण CrO3 ऐवजी PCC हा जर ऑक्सिडायझिंग एजंट वापरला तरी चालतो. हा ऑक्सिडायझिंग एजंट वापरला तरी ही रिॲक्शन होणार आहे. तर PCC म्हणजे काय? पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट इज नोन ॲज PCC. व्हॉट इज PCC? पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट इज नोन ॲज PCC. सो प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी CrO3 किंवा PCC हा ऑक्सिडायझिंग एजंट वापरला तरी चालणार आहे. सो प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर मिळणारा जो प्रॉडक्ट आहे हा अल्डिहाइड मिळतो. आता पुढे बघा, जर समजा इथं ऑक्सिडायझिंग एजंट जर आपण वेगळा वापरला तर काय होणार? जर PCC किंवा CrO3 जर ऑक्सिडायझिंग एजंट वापरला तर रिॲक्शनमध्ये प्रायमरी अल्कोहोल गेट कन्वर्टेड इनटू अल्डिहाइड. याच्या पुढे रिॲक्शन होत नाही. आता इथं बघा आपण काय सांगितलं आहे की
असे अल्कोहोल्स की ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन आहे त्यांचं ऑक्सिडेशन करणं सोपं आहे. मग हा अल्डिहाइड बघा, ह्याच्यामध्येही अल्फा हायड्रोजन दिसतोय आणि फंक्शनल ग्रुपला जोडलेला कार्बन हा अल्फा कार्बन झाला, अल्फा कार्बनला जोडलेला हायड्रोजन हा अल्फा हायड्रोजन. मग याचंही फर्दर ऑक्सिडेशन होऊ शकतं. मग हे ऑक्सिडेशन करण्यासाठी दुसरी मेथड, ऑक्सिडेशन करण्यासाठी वापरले जाणारे जे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत ते नायट्रिक ॲसिड HNO3 किंवा पोटॅशियम परमॅंगनेट किंवा पोटॅशियम डायक्रोमेट. यांचा जर वापर आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून केला तर, ही पहिली पद्धत आपण बघितली, इथं आपण दुसरी पद्धत बघतोय. यांचा जर वापर आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून केला तर आपण हेच एक्झाम्पल घेऊया. CH2 सिंगल बॉन्ड OH. इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट इथं आपण हवं तर म्हणूया KMNO4 किंवा K2Cr2O7 किंवा HNO3. बघा, KMNO4 किंवा K2Cr2O7 किंवा HNO3 ह्या तिघांपैकी कुणीही जर ऑक्सिडायझिंग एजंट वापरला तर पहिला प्रॉडक्ट कोणता मिळणार आहे? CH3. काय काय रिमूव्ह करायचं आहे, जसं आपण मघाशी बघितलं त्याच पद्धतीनं सिमिलर रिॲक्शन होणार आहे. तर हा H आणि हा H काढून टाका. सो प्रॉडक्ट बघा, CH3 CH डबल बॉन्ड O हा आपल्याला मिळाला अल्डिहाइड. तर आपण आपल्या सोयीसाठी फक्त हे लिहिताना थोडंसं हा H इकडे घेऊया आणि हा डबल बॉन्ड O कसं लिहिलं तरी चालणार आहे. तर जर समजा HNO3, KMNO4 किंवा K2Cr2O7 हे जर ऑक्सिडायझिंग एजंट वापरले तर अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन होतं. आणि अल्डिहाइडचा फर्दर इथं आरवरती नेसंट ऑक्सिजन दाखवा, इथंही आपण नेसंट ऑक्सिजन दाखवायचं. तर याचं फर्दर ऑक्सिडेशन झालं तर मिळणारा जो प्रॉडक्ट, आता हा नेसंट ऑक्सिजन आहे तो सपोज इथं आला तर मिळणारा प्रॉडक्ट बघा, CH3 C डबल बॉन्ड OH. म्हणजे मिळणारा प्रॉडक्ट कोणता मिळाला? कार्बोक्झायलिक ॲसिड. प्रॉडक्ट इज कार्बोक्झायलिक ॲसिड. म्हणजे पुढे बघा, प्रायमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ HNO3, KMNO4 or K2Cr2O7 converted into aldehyde. Aldehyde on further oxidation converted into carboxylic acid. आणि जर का ऑक्सिडायझिंग एजंट हा CrO3 आणि PCC वापरला तर याच्या पुढची स्टेप होत नाही, अल्डिहाइड पर्यंत रिॲक्शन थांबते. फायनल प्रॉडक्ट आपल्याला कोणता मिळणार आहे? अल्डिहाइड. दोन प्रकारे रिॲक्शन आपण केली बघा. प्रायमरी अल्कोहोलचं CrO3 किंवा PCC वापरून जर ऑक्सिडेशन केलं तर प्रॉडक्ट कोणता? अल्डिहाइड. आणि प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी ह्या तीनपैकी कोणताही एखादा ऑक्सिडायझिंग एजंट वापरला तर पहिला प्रॉडक्ट हा अल्डिहाइड, अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन होतं आणि मिळणारा प्रॉडक्ट हा कार्बोक्झायलिक ॲसिड. हे झालं प्रायमरी अल्कोहोलच्या बाबतीत. जर समजा सेकंडरी अल्कोहोल घेतला, CH3 आणि हा CH3 म्हणजे आयसोप्रोपिल अल्कोहोल घेतला, इथं सेकंडरी अल्कोहोल घेतला, याचं ऑक्सिडेशन करायचं इन प्रेझेन्स ऑफ एनी ऑक्सिडायझिंग एजंट. इथं कोणतं ऑक्सिडायझिंग एजंट चालणार आहे? इन प्रेझेन्स ऑफ एनी ऑक्सिडायझिंग एजंट कन्वर्टेड इन टू काय काय रिमूव्ह होतं? हा H आणि हा H रिमूव्ह होतो. प्रॉडक्ट बघा, CH3 C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे प्रॉडक्ट कोण मिळाला? कीटोन. इथं कोण आहे? हा ॲसिटोन. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं. थोडक्यात आपण काय बघितलं बघा, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं
मिळणारा प्रोडक्ट हा अल्डिहाइड. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं, मिळणारा प्रोडक्ट हा कार्बोक्झायलिक ॲसिड. आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं, मिळणारा प्रोडक्ट हा कीटोन. कीटोनचं सहजासहजी ऑक्सिडेशन होत नाही. ऑक्सिडेशन करण्यासाठी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटची गरज असते. आणि टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन इझिली होत नाही. इझिली होत नाही का, तर टर्शरी अल्कोहोलमध्ये अल्फा हायड्रोजन नाही. तर टर्शरी अल्कोहोल बघायचं, CH3 CH3 CH3OH हा टर्शरी अल्कोहोल. याच्यामध्ये या कार्बनला जोडलेला हायड्रोजन आपल्याला दिसतोय का, अल्फा हायड्रोजन आपल्याला दिसतोय का, या कार्बनला जोडलेला हायड्रोजन नाही आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जर अल्फा हायड्रोजन नसेल तर ह्याला काय म्हणणार आहे आपण, ह्याचं सहजासहजी ऑक्सिडेशन पॉसिबल नाही. त्यानंतर ह्याच रिॲक्शन आपल्याला बघायच्या, बट हीटिंग विथ कॉपर. When vapors of various types of alcohols are passed over a hot copper, the following reactions are observed. जर अल्कोहोलच्या व्हेपर्स ह्या कॉपर कॅटालिस्टून पास केल्या तर रिॲक्शन कशा पद्धतीनं होते. पहिलं प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. CH2OH. आरच्या ठिकाणी आपण काही घेऊ शकतो. जर तुम्हाला वाटलं तर आरच्या ठिकाणी तुम्ही कोणताही अल्किल ग्रुप वापरा. सो CH3 CH2OH घेतला. सेकंडरी घ्या इथं CH3 हा सेकंडरी आणि टर्शरी घेऊयात. tertiary alcohol. Vapors of this alcohol are passed over a copper catalyst or copper at 573 Kelvin. ऑक्सिडेशन होतं आणि ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे. सिंपली ऑक्सिडेशन म्हणजे काय लक्षातच नाही आलं तर CH2OH गेट कन्वर्टेड इनटू CH2OH चं कन्वर्जन कशामध्ये करायचं CHO. CH2OH गेट कन्वर्टेड इनटू CHO म्हणजे मिळालेला प्रोडक्ट हा कोण मिळाला अल्डिहाइड. तर थोडंसं व्यवस्थित घेऊया बघा CH3 CHO. दुसरं अरोवरच्या कंडिशन सेम. हा CH3 CH3 हा डबल बॉन्ड. इथं काय करायचं आहे CHOH गेट कन्वर्टेड इनटू C डबल बॉन्ड O. मग इथं CH2OH गेट कन्वर्टेड इनटू CHO. आणि हा तिसरा जो आहे टर्शरी अल्कोहोल passed copper at 573 Kelvin टेम्परेचर. इथं ऑक्सिडेशन होतं पण इथं जी रिॲक्शन आहे ती डिहायड्रोजिनेशन होते. डिहायड्रेशन होते, नॉट डिहायड्रोजिनेशन, डिहायड्रेशन. रिॲक्शन कोणती होणार आहे डिहायड्रेशन. डिहायड्रेशन प्रॉडक्ट कसा मिळेल बघा. डिहायड्रेशन म्हणजे काय तर थोडक्यात बीटा इलिमिनेशन होतं. अल्फा कार्बनचा OH आणि बीटा कार्बनचा H म्हणजे वॉटर रिमूव्ह होतो. आणि इथं ह्या दोन कार्बन्सच्या मध्ये काय येणार डबल बॉन्ड. सो CH3 रिॲक्शन आपण बघितलेली आहे. CH3 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 आणि हा डबल बॉन्ड CH2. इट इज आयसोब्युटिलीन. आयसोब्युटिलीन आपल्याला मिळाला म्हणजे कोण आहे तो अल्कीन. अल्कीन. पुन्हा बघा प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्जन होतं अल्डिहाइडमध्ये, सेकंडरी अल्कोहोलचं कन्वर्जन होतं कीटोनमध्ये आणि टर्शरी अल्कोहोलला कॉपरवरून पास केलं, हॉट कॉपरवरून पास केलं तर त्याचं कन्वर्जन होतं अल्कीनमध्ये. इथं ऑक्सिडेशन होण्याऐवजी डिहायड्रेशन रिॲक्शन होते. त्यानंतर आपण रिॲक्शन्स ऑफ फिनॉल बघणार आहे.
पुढचा पॉइंट आहे रिॲक्शन्स ऑफ फिनॉल. त्याच्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल. पहिली रिॲक्शन आहे हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल. हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल. त्याच्यामध्ये आपण ब्रोमिनेशन करणार आहे. सो फिनॉल आणि फिनॉलच्या ॲसिडिक नेचरमध्ये आपण बघितलेला आहे की फिनॉल हा ऑर्थ्रो आणि पॅराडिरेक्टिंग प्रॉडक्ट आहे. आर्थ्रो आणि पॅराडिरेक्टिंग आहे. पॅराडिरेक्टिंग नेचर दाखवतो तो. सो फिनॉल ऑन ब्रोमिनेशन कन्वर्टेड इनटू प्रॉडक्ट. या ठिकाणी आपण ब्रोमिन वॉटर वापरलेला आहे. ब्रोमिनेशन करण्यासाठी ब्रोमिन वॉटरचा वापर केलेला आहे. सो कन्वर्टेड इनटू प्रॉडक्ट. ब्रोमिन वॉटर जर वापरला तर तो स्ट्रॉंग ब्रोमिनेटिंग एजंट आहे. ब्रोमिन वॉटर वापरला तर तो स्ट्रॉंग ब्रोमिनेटिंग एजंट आहे आणि ऑर्थ्रो आणि पॅरा ह्या सगळ्या डिरेक्शन्सला ब्लॉक करणारा प्रॉडक्ट तो बनवतो. या ठिकाणी इलेक्ट्रोफाईल कोण आहे? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत ह्या. आणि इलेक्ट्रोफाईल कोण असणार आहे? तर इथं Br+. मग हा Br इथं ह्या ऑर्थ्रो पोझिशनला, या पॅरा पोझिशनला आणि या ऑर्थ्रो पोझिशनला तिन्ही पोझिशन तो ब्लॉक करतो. प्लस राईस ऑफ HBr हा बाय प्रोडक्ट असणार आहे. प्रॉडक्टचं नाव आहे 2, 4, 6. बघा ह्याला 1 नंबर दिला तर हा 2 नंबर, हा 3 नंबर, हा 4 नंबर, हा 5 आणि हा 6. सो 2, 4, 6. ट्राय 3 आहेत म्हणून ट्राय. ब्रोमो आहेत म्हणून ब्रोमो आणि फिनॉलला जोडलेत म्हणून फिनॉल. सो याचं नाव आलं 2, 4, 6 ट्राय ब्रोमो फिनॉल. आणि हीच जर रिॲक्शन एखाद्या वॉटरपेक्षा कमी पोलॅरिटी असणाऱ्या सॉल्व्हंटच्या प्रेझेन्समध्ये केली. आता इथे 2, 4, 6 ट्रायब्रोमोफिनॉल हा प्रॉडक्ट का मिळाला? तर ब्रोमिन वॉटर वापरला आहे आणि ब्रोमिन वॉटर हा स्ट्रॉंग ब्रोमिनेटिंग एजंट आहे म्हणून तीनही पोझिशन ब्लॉक झालेला प्रोडक्ट आपल्याला मिळाला. त्यानंतर जर समजा वॉटरऐवजी वॉटरपेक्षा कमी पोलॅरिटी असणारा जर सॉल्व्हंट वापरला तर म्हणजे पुन्हा आपण ब्रोमिनेशन करणार आहे. सो हे OH प्लस ब्रोमीन in presence of a carbon disulfide at a low temperature. आणि इथं कार्बन डायसल्फाईड ऐवजी जर क्लोरोफॉर्म वापरला तरी चालतो किंवा कार्बन टेट्राक्लोराइड वापरला तरी चालतं किंवा कार्बन डायसल्फाईड. या तीनपैकी कोणताही एक सॉल्व्हंट जर आवर लिहिला तरी चालेल. तर अशा वेळेला एकच पोझिशन ब्लॉक झालेला प्रॉडक्ट मिळतो. मग जसं की आपण 11वीला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघितलेले आहेत त्याच्यामध्ये प्रॉडक्ट आपल्याला कोणता मिळणार आहे? एक तर ऑर्थ्रो डिरेक्टिंग किंवा दुसरा म्हणजे पॅराडिरेक्टिंग. कारण हायेस्ट इलेक्ट्रॉन डेन्सिटी ह्याच्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये कुठं असते? एक तर ऑर्थ्रो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला. तर हा आपल्याला मिळाला ऑर्थ्रो ब्रोमोफिनॉल आणि हा आपल्याला मिळाला पॅराब्रोमोफिनॉल. पॅराब्रोमोफिनॉल प्लस बाय प्रोडक्ट असणार आहे HBr. देन सेकंड रिॲक्शन आहे नायट्रेशन ऑफ फिनॉल. जसं आता मगाच्या रिॲक्शनमध्ये आपण ब्रोमिनेशन केलं त्याच पद्धतीनं क्लोरिनेशन सुद्धा करू शकतो. देन नेक्स्ट रिॲक्शन नायट्रेशन ऑफ फिनॉल. नायट्रेशन ऑफ फिनॉल. सो फिनॉल रिॲक्ट्स विथ अ डायल्यूट नायट्रिक ॲसिड. नायट्रेशन म्हणजे काय? कोणता इलेक्ट्रोफाईल असणार आहे? NO2 ग्रुप. एवढं तरी आपल्याला माहीत आहे. हॅलोजिनेशन म्हणलं तर हॅलाइड आहे. नायट्रेशन म्हणलं NO2. सल्फोनेशन म्हणलं SO3H. तर हे काय असतात? इलेक्ट्रोफाईल्स असतात. तर नायट्रेशन ऑफ फिनॉलमध्ये फिनॉल ऑन रिॲक्शन विथ दिस इज HONO2 किंवा नायट्रिक ॲसिड HNO3. फिनॉल रिॲक्ट्स विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड
ॲट अ लो टेम्परेचर फिनॉल रिॲक्ट्स विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड. ही कंडिशन महत्त्वाची आहे, कारण नायट्रिक ॲसिड जर कॉन्सन्ट्रेटेड असेल आणि टेम्परेचर जर हाय असेल तर रिॲक्शन ही वेगळ्या पद्धतीनं मिळते. आणि नायट्रिक ॲसिड जर कॉन्सन्ट्रेटेड असेल, नायट्रिक ॲसिड डायल्यूट असेल तर रिॲक्शन वेगळ्या पद्धतीनं मिळते, आणि नायट्रिक ॲसिड हे कॉन्सन्ट्रेटेड असेल तर रिॲक्शन ही वेगळ्या पद्धतीनं मिळते. इथं आपण डायल्यूट नायट्रिक ॲसिड वापरलं आहे. डायल्यूट नायट्रिक ॲसिड वापरल्यानंतर मिळणारे जे प्रॉडक्ट आहेत ते एक तर ऑर्थ्रो प्रॉडक्ट मिळतो किंवा पॅरा, दोन्हींचा मिक्सचर. ऑर्थ्रो वेगळा आणि पॅरा वेगळा. म्हणजे नायट्रो ग्रुप एकदा ऑर्थ्रो पोझिशनला जोडायचा आणि पॅरा पोझिशनला जोडायचा. ऑर्थ्रो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला. दिस इज नोन ॲज ऑर्थ्रो नायट्रोफिनॉल. ऑर्थ्रो नायट्रोफिनॉल and this is known as para-nitrophenol. para-nitrophenol. आणि जर फिनॉलची रिॲक्शन ही कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड बरोबर केली तर, सो हिअर फिनॉल ऑन रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, 3 बॅलन्सिंगसाठी घेतला आपण, पण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड कन्वर्टेड इनटू प्रॉडक्ट इन प्रेझेन्स ऑफ अ नायट्रेटिंग मिक्सचर घेतला आहे. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडचं मिक्सचर वापरायचं. फिनॉल रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड कन्वर्टेड इनटू द, जर समजा मघाच्याही रिॲक्शनमध्ये आपण बघितलं आहे, जर इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन करण्यासाठी रिएजंट जर वीक वापरला तर ऑर्थ्रो आणि पॅराचं मिक्सचर मिळतं, आणि रिएजंट जर स्ट्रॉंग वापरला तर ऑर्थ्रो आणि पॅरा तीनही पोझिशन सबस्टिट्यूट झालेला आपल्याला प्रॉडक्ट मिळतं. तसं इथं आपण डायल्यूट नायट्रिक ॲसिड वापरला तर ऑर्थ्रो आणि पॅराचं मिक्सचर मिळालं, आणि तेच जर नायट्रिक ॲसिड जर कॉन्सन्ट्रेटेड वापरलं तर आपल्याला काय मिळणार आहे, तीनही पोझिशन ब्लॉक झालेला प्रॉडक्ट मिळणार आहे. सो ह्या हा OH आणि NO2 ग्रुप हा तिन्ही पोझिशन ब्लॉक झालेला प्रॉडक्ट आपल्याला मिळाला. दॅट इज 2,4,6 trinitrophenol, and this is known as picric acid. Very important. 2,4,6 trinitrophenol. This is known as picric acid. तर ही झाली नायट्रेशन रिॲक्शन. नायट्रेशनमध्ये नायट्रिक ॲसिड डायल्यूट असेल तर ऑर्थ्रो आणि पॅरा, आणि नायट्रिक ॲसिड कॉन्सन्ट्रेटेड असेल तर 2,4,6 trinitrophenol. देन नेक्स्ट हिअर सल्फोनेशन ऑफ फिनॉल. तिसरी रिॲक्शन आहे सल्फोनेशन ऑफ फिनॉल. Here phenol reacts with concentrated sulfuric acid at a room temperature. It gives orthophenol sulfonic acid, and at high temperature converted into paraphenol sulfonic acid. बघा, जर टेम्परेचर लो असेल तर ऑर्थ्रो मिळतो, आणि टेम्परेचर जर हाय असेल तर पॅरा मिळतो. फिनॉल ऑन रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, 2 वेगवेगळ्या कंडिशन्स. पहिली कंडिशन काय आहे, इथं सल्फ्युरिक ॲसिड घेऊया HOSO3H किंवा H2SO4. पहिली कंडिशन काय आहे, पहिली कंडिशन आहे 293 केल्विन टेम्परेचर, जवळपास रूम टेम्परेचर, कन्वर्टेड इनटू प्रॉडक्ट ऑर्थ्रो, that is orthophenol sulfonic acid. आणि पुढचा बघा,
अगेन या सल्फ्युरिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, दोन्ही ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ॲट 373 केल्विन टेम्परेचर जास्त असेल तर दिस इज पॅराफिनॉल सल्फोनिक ॲसिड. दिस इज पॅराफिनॉल सल्फोनिक ॲसिड. तर फिनॉलच्या ज्या पुढच्या रिॲक्शन्स आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात.